So hello everyone, welcome back. So today we are going to discuss about the new topic, that is the human health and disease. Okay, नवीन टॉपिक आपण चालू करतो. टॉपिकचं नाव आहे ह्युमन हेल्थ अँड डिसीज. बघा, खूप इंटरेस्टिंग टॉपिक आहे, खूप महत्वाचं टॉपिक आहे. या टॉपिकच्या अंतर्गत तुम्हाला खूप काही इन्फॉर्मेशन पाहायला भेटेल, शिकायला भेटेल. फक्त लक्ष देऊन ऐका, समजून घ्या. बघा बघा नावामध्ये तुम्हाला समजाल की ह्युमन हेल्थ, माणसाची हेल्थ, माणसाचं आरोग्य आणि त्या आरोग्याशी संदर्भात असणारे काही आजार, काही डिसीज, हा ते कसे काय, कसे होतात, होऊ नये म्हणून काय करायचं, कोणकोणते डिसीजचे प्रकार काय, थोडक्यात ही सगळी इन्फॉर्मेशन आपण या ठिकाणी समजून घेणार आहोत. ठीक आहे, ओके. ओके, पुढे लक्ष द्या. आता आपण चालू करतोय. बघा, फर्स्टली लेट अस डिस्कस अबाउट द डेफिनेशन ऑफ द हेल्थ. हेल्थ म्हणजे काय, सगळ्यांना माहिती आहे. बघा, अगदी सोपी डेफिनेशन की आपण म्हणतो की आरोग्य. एखादा माणूस निरोगी कधी म्हणायचा, तर जेव्हा तो आजारी नसतो. सो या ठिकाणी बघा डेफिनेशन काय केली, WHO ने एक डेफिनेशन तयार केली की बाबा हेल्थ म्हणजे नक्की काय, हेल्थ कोणाला म्हणायचं, हेल्थी माणूस नक्की कोणाला म्हणायचं. हेल्थ इज इन अ स्टेट ऑफ द कम्प्लीट फिजिकल, बघा लक्ष देऊन ऐका डेफिनेशन, complete physical, mental, and the social well-being, and not merely an absence of the disease of the infirmity. WHO ने 1948 मध्ये ही डेफिनेशन केली. म्हणजे तरी नक्की काय बघा, आपण काय म्हणतो की मला कोणता आजार नाही, मी आजपर्यंत एक गोळी पण नाही खाल्ली, मी कधी सलाईन नाही लावलं, मी कधी इंजेक्शन नाही घेतलं, म्हणजे मी हेल्दी आहे असं होत नाही. ठीक आहे, बघा डेफिनेशन काय सांगते, कम्प्लीट फिजिकल. बघा, कम्प्लीट फिजिकल म्हणजे तो कधीही आजारी नसायला हवा. मेंटली म्हणजे त्याचं मन पण निरोगी असायला हवं. तो कम्प्लीट सारखा फ्रेश असायला हवा, सारखा सारखा नर्वस असतो. आजारी नाही म्हणून काय तो सारखा नर्वस असतो, सारखं कोणतं ना कोणतं डोक्यात टेन्शन असतं त्याला, सारखा स्ट्रेसमध्ये असतो. अँड सोशल बिंग, किंवा तो समाजासोबत कसा वागतो, किंवा समाज त्याच्यासोबत कसं वागतो, तो बाहेर किती फिरतो, बाहेर त्याची ओळख किती, राहतो कसा, बोलतो कसा, समाज त्याशी कसा बोलतो. थोडक्यात म्हणजे काय, हेल्थ म्हणजे या सगळ्या गोष्टीचं कॉम्बिनेशन आहे. बघा, कोणकोणत्या गोष्टीचं, बघा, कम्प्लीट फिजिकल पण आहे, मेंटल पण आहे आणि सोशल पण आहे. या तिघाचं कॉम्बिनेशन प्लस एनी अब्सेन्स ऑफ द डिसीज, मग त्याच्या बॉडीला कोणताही डिसीज नसायला पाहिजे. ओके, मग तेव्हा कुठं तर म्हणायचं की त्याला हेल्दी आहे असं म्हटलं जातं. ओके, WHO ने सुरुवातीला 1908 मध्ये ही डेफिनेशन तयार केली होती. बरोबर. अजून एक ऑपरेशनल डेफिनेशन काय सांगते बघा, ते पण WHO नच दिली होती. कंडिशन और क्वालिटी ऑफ द ह्युमन ऑर्गॅनिझम, एखाद्या ऑर्गॅनिझमची क्वालिटी किंवा एखाद्या स्थिती, सिच्युएशन, कंडिशन ऑफ ऑर्गॅनिझम एक्सप्रेसिंग द ॲड्युकेट फंक्शनिंग. ओके, ॲड्युकेट फंक्शनिंग म्हणजे काय, की जेवढं हवं तेवढ्या अमाऊंटमध्ये त्याची बॉडी फंक्शनिंग करते का नाही, जेवढे हवं तेवढ्या अमाऊंटमध्ये त्याची बॉडी फंक्शन करते का नाही, त्याला काय म्हणलं की त्यानुसार त्याची डेफिनेशन तयार केली WHO न. बरोबर. ऑफ एन ऑर्गॅनिझम गिव्हन कंडिशन, जेनेटिक अँड एन्व्हायरमेंट. बरोबर. समजा एखाद्या बॉडीमध्ये हार्ट आहे, किडनी आहे, ब्रेन आहे, तो जर ऑर्गन प्रॉपरली फंक्शनिंग करत नसेल, जर करत असेल, तर ती झाली ऑपरेशनल डेफिनेशन ऑफ द हेल्थ. ओके, इथपर्यंत क्लिअर सगळ्यांना. दोन डेफिनेशन पाहिल्या बघा, एक म्हणजे हेल्थ आणि दुसरी एक ऑपरेशनल डेफिनेशन तयार केली होती, ती पण WHO नच तयार केली होती. बरोबर. इथपर्यंत क्लिअर सगळ्यांना. पुढे बघा आता, हेल्थ डज नॉट सिम्पली मीन्स द अब्सेन्स ऑफ द डिसीज. ठीक आहे, हेल्थ म्हणजे काय, फक्त आजारी नसणं म्हणजे हेल्थ म्हणता येणार नाही. हेल्थ बाकीच्या गोष्टीवर पण डिपेंड आहे. अब्सेन्स ऑफ द डिसीज ऑर द फिजिकल फिटनेस, मी खूप फिजिकल फिटनेस आहे, मी जिमला जातो, मी हे करतो, माझे एवढे एवढे बायसेप्स आहे, ट्रायसेप आहे, म्हणजे का मी फिजिकल फिट आहे असं नाही म्हणता येणार. बरोबर. आताच आपण पाहिलं, वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन, हेल्थ इज डिफाईन ॲज द स्टेट ऑफ द कम्प्लीट फिजिकल, मेंटल अँड सोशल वेलबिंग. आताच आपण ते पाहिलं. नेक्स्ट पॉईंट काय सांगितलं, हेल्थ इज अ बर्थ राईट. एखाद्याला चांगलं आरोग्य असावं, पूर्ण तो फिजिकली फिट असावा, हा त्याचा नॅचरली अधिकार आहे, बर्थ राईट आहे एखाद्या माणसाचा किंवा कोणाही. इट रिफ्लेक्ट द मेटाबॉलिक अँड फंक्शनिंग डिफिशियन्सी ऑफ अ लिव्हिंग ऑर्गॅनिझम. त्याचा नक्की रिफ्लेक्शन कुठं होणार आहे. ठीक आहे, रिफ्लेक्ट द मेटाबॉलिक आणि फंक्शनल इफिशियन्सी. मेटाबॉलिक म्हणजे काय, तुम्ही जे खाता ते पचतंय का नाही, तुमच्या बॉडीमध्ये मेटाबॉलिझम प्रॉपरली चालू आहे का नाही. ओके, म्हणजे तुमच्या बॉडीमध्ये तुम्ही जे खाता ते प्रॉपरली पचतंय का नाही, अंगी लागतंय का नाही, या सगळ्या गोष्टी. फंक्शनल इफिशियन्सी म्हणजे प्रत्येक ऑर्गन कॉमनली प्रॉपरली फंक्शनिंग करतोय का नाही, हार्ट सर्क्युलेशन करतोय का नाही, ब्रेन प्रॉपरली वर्किंग करतोय का नाही, बरोबर, किडनी प्रॉपरली वर्किंग करते का नाही, लिव्हर, पॅनक्रियाज, व्हॉट एव्हर जेवढे ऑर्गन्स आहेत तेवढे सगळे प्रॉपरली इफिशियन्सनी वर्किंग करतात का नाही, त्यानुसार.
सो नेक्स्ट पॉईंट बघा अबाउट द हेल्थ दॅट इज द हायजीन. हायजीन म्हणजे आपण म्हणतो बघा वैयक्तिक स्वच्छता. आपण बसल्या बसल्या म्हणतो बघा हेल्थ हायजीन. हा माणूस खूप हेल्थ हायजीन आहे. हेल्थ हायजीन म्हणजे काय? हायजीन इज द सायन्स ऑफ द रूल्स ऑफ द हेल्थ. या सगळ्याचा मग एक रिझन आहे बघा. हायजीन म्हणजे काय? स्वच्छता. ठीक आहे. स्वच्छता पाळणं आपल्या स्वतःची, सभोवतालची, घराची, आसपासची सगळीकडे. म्हणजे काय? त्याच्या मागचं एक एक सायन्स आहे. हायजीनच्या मागचं एक सायन्स आहे. हेल्थच्या मागचं सायन्स आहे ते म्हणजे हायजीन, स्वच्छता. ठीक आहे. क्लिअर इथपर्यंत? देन बघा लाईव्ह वेल 360 बघा एक असं लोगो तयार केला. त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं की हेल्थ नक्की कशी म्हणायला हवी, कधी म्हणायला हवी की चांगली हेल्थ बघा इमोशनल, फायनान्शियल, सोशल, स्पिरिच्युअल, ऑक्युपेशनल, फिजिकल, इंटेलेक्च्युअल आणि एन्व्हायरमेंटल या सगळ्या गोष्टीचा विचार करून आपण त्याला एक टोटली फिटनेस किंवा टोटली हेल्दी म्हणू शकतो आपण. बरोबर. बघा समजा आता टू अचीव द गुड हेल्थ, आता चांगली आरोग्य मला मिळवायचे, चांगलं हेल्थ मला अचीव करायचं, त्यासाठी कोणकोणते पॉईंट्स नेसेसरी आहेत. सो दे आर फर्स्ट पॉईंट इन दिस गुड हेल्थ. फर्स्ट इज अ हायजेनिक बॅलन्स डाएट. बघा या ठिकाणी बॅलन्स डाएट तुम्हाला समजलं असेल, माहित असेल बॅलन्स डाएट म्हणजे तरी नक्की काय? बॅलन्स डाएट. बघा बॅलन्स डाएट असायला हवा, पण तो कसा असायला हवा? तर हायजेनिक असायला हवा. म्हणजे तुम्ही मस्त चांगलं बॅलन्स डाएट घेताय पण तो हायजेनिक नाही, मग त्याचा काय फायदा आहे का? नाही. ते खाल्लेलं अन्न तुम्ही खाऊन नंतर आजारीच पडणार आहात असं पण. ठीक आहे. बॅलन्स डाएट म्हणजे त्याला संतुलित आहार असं म्हणायचं. ठीक आहे. आपण बघा 8वी 9वी ला पाहिलेच बघा की पोषक आहार म्हणजे काय बघा, की ज्याच्यामध्ये सगळं आपल्या बॉडीला जेवढी जेवढी गरज आहे की नाही रोज, प्रोटीन असेल, व्हिटॅमिन असेल, फॅट असेल, कार्बोहायड्रेट असेल, व्हॉटएव्हर, त्या सगळ्याची गरज पूर्तता आपल्या रोजच्या जेवणातून द्यायला हवी. त्याला बॅलन्स डाएट असायला हवं, पण ते हायजेनिक असायला हवं. ओके. विथ हायजेनिक. देन सेकंड पॉईंट दॅट इज द क्लीन ड्रिंकिंग वॉटर. आपण जे पाणी पितो ते ड्रिंक करणारं क्लीन असायला हवं, आरोच असायला हवं. आरोच असायला हवं असं पण काही नाही, पण जे असावं ते क्लीन असावं. ओके. देन पर्सनल आणि कम्युनिटी हायजीन. आपल्या सभोवताली आपण स्वतःची काळजी स्वतः घ्यायला हवी. ओके. सगळ्यांना माहिती आहे कशी घ्यायची. देन कम्युनिटी तुमच्या सभोवतालची, तुमच्या घराची किंवा आसपास पण तुमच्या हायजीन आहे का नाही, स्वच्छता आहे की नाही, हे पण त्यासाठी मॅटर करते. बरोबर. रेग्युलेशन ऑफ द फिजिकल एक्सरसाइज. आपल्या डेली थोडा का होईना प्राणायाम, योगा किंवा एक्सरसाइज थोडासा करावा लागतो, तर आपली तब्येत फिट राहते किंवा हेल्थ चांगलं राहतं. नॉलेज अबाउट द डिसीज. समजा आपल्याला कोणता डिसीज होते, मला काहीतरी होतं, हे मला समजायला हवं ना थोडं तरी. किंवा मला हार्ट डिसीज झाला तर मी काय करायला हवं, काय करायला नको, काय खायला हवं, काय खायला नको, ह्या गोष्टी आपल्याला थोडंसं माहिती असायला हवी. नॉलेज अबाउट द डिसीज अँड देअर इफेक्ट ऑन द बॉडी. त्या डिसीजचा आपल्या बॉडीवर नक्की काय इफेक्ट होईल जर आपण प्रॉपरली काळजी नाही घेतली तरी. मग आपण जर स्वतःला माहिती असेल तर आपल्या घरी आपण फॅमिलीमध्ये सांगू शकतो. समजा हा जो टॉपिक तुम्हाला प्रॉपरली समजला तर तुम्ही बरीच माहिती तुम्ही कलेक्ट करू शकता किंवा तुमच्या फॅमिलीला सांगू शकता. हा, ह्या डिसीजला असं म्हणायचं, हा का होतो, ह्याच्यावर तुम्ही प्रिकॉशन काय घ्यायला हवी, ह्या डिसीजला तुम्ही काय खायला हवं. ओके. हे तुम्ही सांगू शकता. म्हणजे काय? नॉलेज अबाउट द डिसीज अँड देअर इफेक्ट ऑन द बॉडी. एखाद्या डिसीज जर तुम्हाला झाला किंवा तुम्हाला वाटतोय की आपल्याला हा डिसीज झालाय, समजा मलेरिया झाला तर प्रिकॉशन काय घ्यायची हवी, समजा तुम्हाला डायरिया झाला तर काय प्रिकॉशन घ्यायला हवी. जसं की सगळ्यांना माहिती आहे, कोरोना झाल्यानंतर प्रिकॉशन काय काय घेतो आपण, तसं त्याप्रमाणे एखाद्या डिसीज बद्दल आपल्याला नॉलेज हवं असणं गरजेचं आहे. बरोबर. देन प्रॉपर डिस्पोजल ऑफ द वेस्ट अँड कंट्रोल ऑफ द वेक्टर. ठीक आहे. समजा तुमच्या आता सांगितलं की या सर्वाला एक मेन रिझन काय, तर प्रॉपर डिस्पोजल म्हणजे कचऱ्याची योग्य विल्हेवाट लावणं. आपल्या तुमच्या घराच्या सभोवताली किंवा आसपास तुमच्या कम्युनिटीमध्ये, तुमच्या सोशल समाजामध्ये किंवा तुमच्या कॉलनीत एरियामध्ये, तुमच्या गावामध्ये प्रॉपरली स्वच्छता आहे का नाही. त्या ठिकाणी असंच कचरा उघड्यावर फेकला जातोय का, जर उघड्यावर फेकला असेल तर त्या ठिकाणी जर घाणीचं साम्राज्य असेल तर त्या ठिकाणी स्वाभाविक काय होणार, वेक्टरची निर्मिती होणार. वेक्टर म्हणजे कोण, तर आजार पसरवणारे. या ठिकाणी कोण असतील, तर हाऊस फ्लाय असतील किंवा कॉक्रोच असतील किंवा अजून काही जसं की मॉस्किटो असतील. यांना वेक्टर. वेक्टर काय करतात, तर वेक्टर काय करतात, तर आजार पसरवतात. बरोबर. एका ठिकाणी दुसरीकडे ते आजार पसरण्याचं काम म्हणून त्यांना वेक्टर असं म्हटलं जातं. पुढं इथपर्यंत क्लिअर आहे सगळ्यांना? इथपर्यंत क्लिअर ना सगळ्यांना? बघा सोपे हो सर. सोपे पॉईंट आहेत बघा, आपण डिस्कस करत हळूहळू पुढे जाऊया. बरोबर. लुक ॲट द डिटर्मिनंट ऑफ द हेल्थ. आता हेल्थ डिटर्मिन करण्यासाठी काही डिटर्मिनंट या ठिकाणी दिलेत बघा. जस्ट फॉर इन्फॉर्मेशन आहे, पण फक्त समजून घ्या. बघा काय काय गरजेचं आहे बघा चांगल्या हेल्थसाठी. इन्कम आणि सोशल स्टेटस पण असणं गरजेचं आहे. देन सोशल सपोर्ट नेटवर्क असणं गरजेचं आहे. एम्प्लॉयमेंट आणि वर्किंग कंडिशन पण तुमची चांगली असायला हवी. फिजिकल एन्व्हायरमेंट पण तुमचं चांगलं असायला हवं. एज्युकेशन तुम्हाला असायला हवं, तुम्ही शिकलेला असायला हवा की त्यासोबत तुम्हाला समजणार नाही की डिसीज बद्दल. हेल्दी चाइल्ड डेव्हलपमेंट असायला हवं. समजा जर तुमच्याकडे लहान मुलं असतील तर ती हेल्दी असायला हवेत. बरोबर. बायोलॉजी आणि जेनेटिक एन्व्हायरमेंट पण असायला हवी.
हेल्थ सर्व्हिसेस आणि पर्सनल हेल्थ प्रॅक्टिसेस आणि कॉपिंग स्किल, एवढ्या सगळ्या गोष्टींना आपण काय म्हटलं जातं तर डिटर्मिनंट ऑफ द हेल्थ, यांच्यावर वयाच्या माध्यमातून आपली हेल्थ डिटरमाइन केली जाते. बरोबर, हेल्थ काय केली जाते, डिटरमाइन केली जाते. बरोबर. नाव द नेक्स्ट पॉईंट, इथपर्यंत ही झालं आपण इंट्रो अबाउट द हेल्थ. हेल्थ म्हणजे काय, चांगल्या हेल्थसाठी आपण काय करायला हवं, काय करायला नको, तेवढी इन्फॉर्मेशन हवी, हे सगळं आपला इंट्रोडक्टरी पार्ट आपण पाहिला अबाउट द हेल्थ. समजलं इथपर्यंत सगळ्यांना, समजलं. नाव द नेक्स्ट पॉईंट दॅट इज द इम्युनो सिस्टम. आता हे सगळं करायचं आपल्याला, चांगली हेल्थ ठेवण्यासाठी कोणकोणते पॉईंट्स नेसेसरी आहेत, गरजेचे आहेत बघा. पहिला पॉईंट आहे बघा त्यातला आता इम्युनो सिस्टम. आता इम्युनो म्हणजे काय सगळ्यांना माहिती आहे बघा, रोग प्रतिकारक क्षमता. बघा हल्लीच्या काळामध्ये सगळ्यांना बऱ्यापैकी माहितीच आहे रोग प्रतिकारक क्षमतेचा नक्की रोल काय. समजा एखाद्याची रोग प्रतिकारक क्षमता कमी झाली तर तो माणूस पटकन आजारी पडतो. ओके, आजारी पडू नये म्हणून काय आपण म्हणतो की हे खावा की इम्युनिटी वाढेल, ते खावा, आवळा खावा, च्यवनप्राश खावा, हे खावा ते खावा, की मग जेणेकरून त्यांना इम्युनिटी वाढेल. आता नक्की रोल काय, नक्की का म्हणायचं किंवा ह्याला इम्युनिटी तरी म्हणजे तरी नक्की काय, कशी कशी बनते, कशा पद्धतीनं ते चालतं मेकॅनिझम, कशा पद्धतीने आपल्या बॉडीला ते प्रोटेक्ट करते इम्युनिटी, इम्युनो सिस्टीम, तो पॉईंट आपल्याला या ठिकाणी डिस्कस करायचा आहे. बरोबर, ठीक आहे. ओके, सो बघा, द सिस्टम विच प्रोटेक्ट फ्रॉम अस फ्रॉम द व्हेरियस इन्फेक्टियस एजंट इज कॉल्ड एज इम्युनो सिस्टम. एक असे सिस्टम, एक असं मेकॅनिझम आपल्या बॉडीमध्ये असतं की जे आपल्याला जे काही इन्फेक्टियस एजंट आहेत, म्हणजे आपल्याला आजारी पाडणारे जे काही घटक आहेत, मग एखादे व्हायरस असतील, बॅक्टेरिया असतील किंवा व्हॉटएव्हर कोणतेही, त्यांना आपल्यापासून किंवा आपल्याला आजारी न पडू देणं, मग त्यांना विरोध करणं, त्यांच्यापासून आपल्याला प्रोटेक्ट करणं म्हणजे इम्युनिटी सिस्टीम, म्हणजे इम्युनो सिस्टीम. बरोबर, ओके, समजून घ्या. Then the resistance is the ability to prevent the damage or disease through the defense mechanism in spite of the constant exposure to variety of the pathogen infectious agent like the bacteria, virus, and most of us remain healthy. या सगळ्यापासून आपल्याला प्रोटेक्ट करायचं. मग इम्युनो सिस्टम नक्की करते काय, तर हे जे सगळे फॉरेन पार्टिकल आहेत का नाही, की जे आपल्या बॉडीमध्ये येतात आणि आपल्याला काय करतात, डॅमेज करतात, आपल्याला धोका पोहोचवतात. बरोबर, आपल्याला आजारी पडतात. मग ह्यांच्यापासून आपलं संरक्षण करण्याचं काम कोणाचं आहे, तर इम्युनो सिस्टीमचं असणार आहे. बरोबर, इन्फेक्टिव्ह एजंट कोणकोणते आहेत त्या ठिकाणी सांगितले बघा, बॅक्टेरिया असतील, व्हायरस असतील, व्हॉटएव्हर, त्यांच्यापासून आपल्याला प्रोटेक्ट करून आपल्याला हेल्दी ठेवणं, हे काम महत्वाचं काम या इम्युनो सिस्टमचं असणार आहे. बरोबर. देन द टर्म इम्युनिटी has a traditionally referred to as the resistance exhibited by the host toward the injury caused by the pathogen and their product. बघा डेफिनेशन एकूण एक सगळं सेमच आहे. इम्युनिटी म्हणजे का जी पॉवर आहे बघा, ठीक आहे. आता इम्युनो सिस्टीम काय करते, आपल्याला आजारी पडू देत नाही, आपल्याला प्रोटेक्ट करते फ्रॉम द कोणापासून, तर जे काय पॅथोजन आहे की जे इन्फेक्टिव्ह एजंट आहे त्यांच्यापासून. मग हे नक्की करतं काय, इम्युनिटी सिस्टम मध्ये जी काय पॉवर आहे, जी क्षमता आहे का नाही, की जे आपल्याला आजारी पडू देत नाही, त्याला इम्युनिटी असं म्हणायचं, रोग प्रतिकारक क्षमता. ओके, त्याच्यामध्ये जी काय क्षमता आहे का नाही, कॅपेबिलिटी आहे, पॉवर आहे, त्याला आपण इम्युनिटी असं म्हणतो, की जे आपल्याला आजारी पडू देत नाही. बरोबर. इनफॅक्ट इम्युनिटी म्हणजे तरी नक्की काय, तर फ्रीडम, स्वातंत्र्य, कोणापासून, तर आजारापासून, पॅथोजन पासून किंवा फॉरेन पार्टिकल पासून आपल्याला प्रोटेक्ट करणं, आपल्याला स्वातंत्र्य देणं, म्हणजे आपल्या बॉडीला स्वातंत्र्य देणं म्हणजे त्याला फ्रीडम. आणि एक्सेप्ट म्हणजे ह्या दोघांचं मिनिंग सेम बघा, फ्रीडम आणि त्या दोघांचं. ओके, इथपर्यंत क्लिअर सगळ्यांना, ठीक आहे. नाव द नेक्स्ट पॉइंट द डेफिनेशन. हा डेफिनेशन काय सांगते बघा, व्हॉट डू वी मीन व्हेन वी से दॅट, व्हॉट डू वी मीन वी से दॅट. इम्युनॉलॉजी, इम्युनो सिस्टीम आणि इम्युनिटी या तिघांची पण आपण डेफिनेशन बघा डिटेलमध्ये समजून घेऊया. फर्स्ट बघा इम्युनॉलॉजी तर म्हणजे तरी नक्की काय, इम्युनॉलॉजी द स्टडी ऑफ द इम्युनो सिस्टीम. बघा ज्या शाखेमध्ये त्याचा स्टडी केला जातो त्याला इम्युनॉलॉजी असं म्हणायचं. लॉजी म्हणजे स्टडी. ओके, इम्युनो सिस्टीम म्हणजे काय, द सेल्युलर अँड द मॉलिक्युलर कॉम्पोनंट रिस्पॉन्सिबल फॉर द इम्युनिटी. असे कोणते कॉम्पोनंट, असे कोणते घटक त्यासाठी रिस्पॉन्सिबल आहेत इम्युनिटीसाठी, त्याला इम्युनो सिस्टीम असं म्हटलं जातं. आणि इम्युनिटी म्हणजे स्वतः रोग प्रतिकार क्षमता, एक जी पॉवर आहे, जी क्षमता आहे याच्यामध्ये, कोणामध्ये, इम्युनो सिस्टीम मध्ये जी क्षमता आहे का नाही, ज्याच्यामुळेच आपण आजारी पडत नाही. जे ऍक्च्युअल मध्ये कोण काम करतात म्हणजे तर इम्युनिटी, द प्रोटेक्शन फ्रॉम द इन्फेक्टियस डिसीज, दॅट हिस्टॉरिकल डेफिनेशन. ठीक आहे, काय बघा, द फिजियोलॉजिक फंक्शन ऑफ द इम्युनो सिस्टम इज अ डिफेन्स अगेन्स्ट इन्फेक्टियस मायक्रोब. However, even the non-infectious foreign substance can elicit immuno response. थोडक्यात समजलं की त्या फॉरेन पार्टिकल पासून आपलं प्रोटेक्शन करणं. इम्युनो रिस्पॉन्स म्हणजे काय, इम्युनो रिस्पॉन्स नेक्स्ट पॉइंट, द कलेक्टिव्ह अँड कोऑर्डिनेटेड रिस्पॉन्स टू द फॉरेन सबस्टन्स. समजा एखादा फॉरेन पार्टिकल आपल्या बॉडीमध्ये एंट्री केलाय, बरोबर,
समजा एखादा फॉरेन एखादा बॅक्टेरिया एखादा व्हायरस आपल्या बॉडीमध्ये गेला की त्यावेळेस लगेच क्विक विदिन सेकंदामध्ये काय होतात आपली इम्युनिटी जागी होते आणि त्याला ते रिस्पॉन्स देते, त्याला किल करण्याचा प्रयत्न करते किंवा किल करते त्याला. मग त्याच्या अगेन्स्ट त्यानं जी घेतलेली ऍक्शन आहे का नाही इम्युनिटीनं त्याला इम्युनो रिस्पॉन्स असं म्हणतात किंवा त्या फॉरेन पार्टिकलला दिलेला प्रतिसाद दिलेलं उत्तर ओके त्याला इम्युनो रिस्पॉन्स असं म्हटलं जातं. मोर स्पेसिफिकली इम्युनॉलॉजी इज द स्टडी ऑफ द सेल्युलर अँड द मॉलिक्युलर इम्युनो मेकॅनिझम दॅट अलाउ टू द बॉडी. कोणकोणते सर बघा मोर स्पेसिफिकली इम्युनॉलॉजी इज द स्टडी सेल्युलर आणि मॉलिक्युलर. बघा लक्षात घ्या सेल्युलर आणि मॉलिक्युलर याच्यामध्ये कोणकोणते पार्ट्स येतील बघा. मेकॅनिझम दॅट द अलाउ द बॉडी टू द डिस्टिंग्विश बिटवीन. बघा हे सगळं चालतं कसं हे सगळं चालत असताना इट डिस्टिंग्विश बिटवीन द सेल्फ आणि नॉन सेल्फ. ते डिस्टिंग्विश करू शकतात आयडेंटिफाय करू शकतात ओळखू शकतात. बघा काय डिस्टिंग्विश बिटवीन द सेल्फ आणि नॉन सेल्फ. हा सेल्फ आणि नॉन सेल्फ ते ओळखू शकतात आणि जर नॉन सेल्फ असेल एखादा अनोळखी असेल तर त्याला ते इलिमिनेट करतात. बरोबर ओके. नाव द नेक्स्ट पॉइंट काय सांगते बघा आता द कॉन्सेप्ट ऑफ द इम्युनिटी स्टार्टेड बाय द एडवर्ड जेन्नर. ही इम्युनिटी ही जी कॉन्सेप्ट होते सुरुवातीला कोणी काढली तर एडवर्ड जेन्नर यांनी काढली इंग्लंडमध्ये. कशी केली बघा सुरुवातीला बघा त्या काळी काय होत होतं बघा ही डेव्हलप्ड द काउपॉक्स वॅक्सिन फॉर द प्रोटेक्शन अगेन्स्ट द अटॅक ऑफ द स्मॉल पॉक्स व्हायरस. त्या ठिकाणी काय होतं बघा की त्या काळी स्मॉल पॉक्स जसं की बघा तुम्हाला चिकन पॉक्स माहिती आहे बघा अंगावर असे छोटे छोटे फोडे रॅशेस येतात बघा मोठी मोठी त्याला आपण काय म्हणतो चिकन पॉक्स. पण हा स्मॉल पॉक्स नावाचा व्हायरस होता त्याचा त्या काळी बरेच प्रादुर्भाव झाला. मग त्याच्यावर व्हायरस वॅक्सिन करण्यासाठी त्यांनी काय केलं रे काउपॉक्स वॅक्सिनचा यूज केला. काउपॉक्स वॅक्सिन म्हणजे काय सांगितलं की ज्या लोकांना काउपॉक्स वॅक्सिन दिलं गेलं त्यांना जर स्मॉल पॉक्स झाला तरी ते माणसं मरत नव्हती. ठीक आहे समजून घ्या बघा ज्यांना काउपॉक्स झाला ऑलरेडी मग त्यांना जर काउपॉक्स वॅक्सिन दिलं आणि त्यांना सेकंड टाइमला जर स्मॉल पॉक्स झाला तर ते मरत नव्हते आणि जर फर्स्ट टाइम स्मॉल पॉक्स झाला तर ते मरत होते बघा. ठीक आहे ठीक आहे. मग बघा हे एक मॅजिकल त्या ठिकाणी रिसर्च झाला गेला एडवर्ड जेन्नरने त्या काळी केला गेला. त्याने डेव्हलप केलं बघा काउपॉक्स वॅक्सिन फॉर द प्रोटेक्शन अगेन्स्ट द अटॅक ऑफ द स्मॉल पॉक्स व्हायरस. बरोबर ओके. नेक्स्ट काय सांगते बघा द इम्युनॉलॉजी इज द ब्रांच ऑफ द सायन्स विच डील्स विथ द स्टडी ऑफ द इम्युनो सिस्टीम. बघा इम्युनॉलॉजी मध्ये काय काय येतं कोणकोणत्या गोष्टी येतात. पहिली आहे बघा इम्युनो सिस्टीम इम्युनॉलॉजिकल रिस्पॉन्स इम्युनो रिस्पॉन्स टू द फॉरेन सबस्टन्स म्हणजे त्याच्या अगेन्स्ट त्याला केलेला रिस्पॉन्स अँड देअर रोल इन रेजिस्टिंग इन्फेक्शन बाय पॅथोजन अँड प्रोटेक्शन अगेन्स्ट द इन्फेक्टियस डिसीज इज ओनली वन ऑफ द मेनी कॉन्सिक्वेन्स ऑफ द इम्युनो रिस्पॉन्स which is entirely concerned with the reaction of the body against the any foreign antigen. बहुत थोडक्यात इम्युनॉलॉजीची डेफिनेशन आहे बघा समजली की एक असं सायन्स आहे की जे करतं काय बघा त्याच्यामध्ये इम्युनो सिस्टम मध्ये काय काय होतं तर इम्युनो रिस्पॉन्स एखाद्या फॉरेन पार्टिकलच्या अगेन्स्ट त्या ठिकाणी इम्युनो रिस्पॉन्स त्याला दिला जातो किंवा ज्या त्याच्या अगेन्स्ट आपल्याला प्रोटेक्शन दिलं जातं आपल्या बॉडीला. बरोबर बॉडी अगेन्स्ट द एनी फॉरेन अँटीजन आपल्या बॉडीमध्ये जे काय एंटर करतील का नाही फॉरेन पार्टिकल मटेरियल आहे व्हायरस आहे प्रोटीन त्याला त्यांना अँटीजन असं म्हणतात फॉरेन अँटीजन. लुक ॲट दिस काय सांगितलं बघा तर आपण जे पाहिलं का नाही काउपॉक्स काउपॉक्स म्हणजे काय तर काउपॉक्सचा प्रादुर्भाव कसं झाला तर मी सांगितल्याप्रमाणे की ज्या लोकांना काउपॉक्स वॅक्सिन दिलं गेलं त्यांना जरी सेकंड टाइमला स्मॉल पॉक्स झाला तरी ते लोक मरत नव्हते त्याच्यावर एवढा फारसा इफेक्ट होत नव्हता. हा थोडक्यात ओके. नेक्स्ट पॉइंट काय सांगितलं बघा द मोस्ट इम्पॉर्टंट कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ द इम्युनो सिस्टम इज दॅट द डिस्टिंग्विश द सेल्फ अँड नॉन सेल्फ. बघा आपली इम्युनिटी ओळखू शकते आपलं कोण आणि परक कोण. सेल्फ म्हणजे बॉडीच्या ओन सेल आणि नॉन सेल्फ म्हणजे फॉरेन पार्टिकल बाहेरून कोण आलाय आणि आपापलं कोण हे ते आयडेंटिफाय करू शकतात. बरोबर नॉन सेल्फ म्हणजे काय फॉरेन पार्टिकल फॉरेन मॉलिक्युल किंवा इनवेडिंग सेल. ओके सो एनी फॉरेन सबस्टन्स इन्वेडिंग द बॉडी अँड कॅपेबल टू स्टिम्युलेटिंग अँड इम्युनो रिस्पॉन्स इज कॉल्ड ॲज अँटीजन. अँटीजन म्हणजे काय बाहेरून आलेला एखादा फॉरेन पार्टिकल फॉरेन मॉलिक्युल इन्वेडिंग सेल एखादा पॅथोजन असेल बॅक्टेरिया असेल व्हायरस असेल तो जो बाहेरून जो येणार आहे आपल्या बॉडीमध्ये त्याला अँटीजन असं म्हटलं जातं. काय म्हटलं जातं अँटीजन. समजून घ्या काय म्हटलं जातं अँटीजन. बरोबर मग त्या अँटीजनच्या अगेन्स्ट जे आपल्या बॉडीमध्ये केमिकल तयार होईल ओके त्याला अँटीबॉडी असं म्हटलं जातं. ओके समजून घ्या द प्रोटेक्टिव्ह केमिकल प्रोड्यूस बाय द इम्युनो सेल आपल्या बॉडीमध्ये जे काही इम्युनो सेल असतील ते त्या ठराविक अँटीजनला किल करण्यासाठी मारण्यासाठी जो रिस्पॉन्स देतील
मग ते रिस्पॉन्स देताना एक प्रकारचं केमिकल तयार करतील, त्याला अँटीबॉडी असं म्हटलं जातं. बघा बऱ्याच ठिकाणी माहिती आहे, प्रत्येकाने बघा तुम्ही कोरोनाची लस घेतली असेल, वॅक्सिन घेतलं असेल, मग ज्यावेळेस आपण कोरोनाचं वॅक्सिन घेतो त्यावेळेस आपल्या बॉडीमध्ये त्याचे अँटीबॉडी तयार होतात, जेणेकरून वन सेकंड तो व्हायरस आपल्या बॉडीमध्ये आला तर त्या व्हायरसला ते किल करू शकतात. बरोबर, म्हणजे काय, एखाद्या अँटीजनच्या विरुद्ध जे केमिकल प्रोड्यूस होतं का नाही, तर दॅट इज कॉल्ड ॲज अ अँटीबॉडी. समजतंय का बघा, समजतंय ना? येस सर. हा, पुढे बघा. ओके, बघा कसं आयडेंटिफाय करू शकतात बघा आपल्या बॉडीमध्ये सेल्फ आणि नॉन सेल्फ. बघा ते स्माइलीच्या माध्यमातून तुम्हाला समजा की जर सेल्फ असेल तर त्या सेल्फ मार्करच्या माध्यमातून ते ओळखू शकतात की आपलं कोण आणि परक कोण. आयडेंटिफाईंग सेल्फ आणि आयडेंटिफाईंग नॉन सेल्फ. जे नॉन सेल्फ आहेत बघा त्या ठिकाणी कसं त्यानं विचित्र तोंड केलंय, लाईक दॅट. बरोबर, मग ते ओळखून ते बरोबर आयडेंटिफाय करून त्या ठिकाणी स्पेसिफिक रिस्पॉन्स त्याला दिला जातो. बरोबर, समजतंय का? हे बघा आयडेंटिफाईंग सेल्फ आणि आयडेंटिफाईंग नॉन सेल्फ हे आयडेंटिफाय केलं जातं, आपल्या बॉडीमध्ये जे काही इम्युनो सेल्स आहेत ते आयडेंटिफाय करतात. बरोबर, त्या स्पेसिफिक मार्करच्या माध्यमातून, सेल्फ मार्करच्या माध्यमातून. ओके, बघा अँटीजन प्रेझेंट असतो बघा प्रत्येक पॅथोजन म्हणून, त्याच अँटीजनला किंवा अँटीजनला किल करण्याचा प्रयत्न कोण करते, तर जे काही केमिकल प्रोड्यूस करतात इम्युनो सेल ते म्हणजे अँटीबॉडी. ते अँटीबॉडी काय करतात, त्या अँटीजनला म्हणजे त्या फॉरेन पार्टिकलला किल करतात, मारतात. ओके, बघा फिगरच्या माध्यमातून तुम्हाला समजेल बघा एकंदरीत. बघा हा पॅथोजन आहे आणि हा अँटीजन असतो, त्या म्हणजे अँटीजन हा त्या नेहमी कोणत्याही त्या फॉरेन पार्टिकल पॅथोजनच्या वर प्रेझेंट असतो, त्या ठिकाणी हा आपली अँटीबॉडी येऊन त्याला किल करते. ओके, समजलं बघा इथपर्यंत? कुणाला काय डाऊट्स आहेत का? कुणाला काय डाऊट्स? सर नो सर.